चिन्ह सावधान अवतारा. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की आता हनुमंतरायाला असणारं त्या ठिकाणी राजा रावणाच्या लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय करायचंय, सीतेची शुद्धी घ्यायची आहे. मग सीतेची शुद्धी घेत असताना विराट स्वरूपामध्ये घेता येणार नाही का? नाना प्रकारचे स्वरूप हनुमंतरायाला धारण करावे लागणार आहेत, नाना प्रकारच्या युक्ती कराव्या लागणार आहेत, का नाही? काही कामं जर त्या ठिकाणी असणारे कष्ट करून होत नसतील, काही असणारे ताकद लावून होत नसतील, तर काही या गोष्टीला युक्ती करावी लागते. युक्तीशिवाय त्या ठिकाणी कार्य पूर्ण होत नाही, का नाही? कारण युक्तीच सांगतो तुम्हाला, काही इंजिनियर होते, इंजिनियर, आणि त्यांच्याकडे काम दिलं होतं, म्हणले आपल्याला वायर वावायचंय म्हणले, पण जी नळी ना ती अशी वाकडी तिकडी म्हणले, आता काय करावं? मग ते इंजिनियर रोज जायचे आणि त्याच्यात वायर वावायचे, पण मधात जाऊन कुठंतरी गुंडाळा होऊन बसायची, तर वाकडा पाईप आहे तिथं गुंडाळा होऊन बसायचे. पहिला दिवस त्याच्यातच गेला, महागारी गेले, दुसऱ्या दिवशी आले, पुन्हा कामाला सुरुवात, पुन्हा दुसरा दिवस गेला, तिसरा, 4-5 दिवस गेले, आणि हे सगळं एक शेतकरी बघत होता. शेतकऱ्याने विचार केला, म्हणले काय करायला लागला तुम्ही? काय नाही म्हणले, ही पाईप आहे म्हणले वाकडा तिकडा, याच्यातून आम्हाला वायर वळून घ्यायचंय, काय करावं लागेल? काय म्हणले 5 दिवस झालं परेशान आहे. शेतकरी म्हणला, याला काय म्हणला, काही अवघड नाही म्हणला. शेतकरी होता तो, त्याच्याकडे युक्ती होती महाराज. त्यानं असं इकडं तिकडं बघितलं, काय गोळातून उंदीर निघाला, त्यानं धरला, त्याच्या शेपटाला दोरा बांधला, तिला गोळात सोडून ते असणाऱ्या इकडल्या बोळातून गेलो, पलीकड पायपातून दुसऱ्या बोळातून निघालं. जर लगेच उंदीर धरला, शिपूट ते द्वारा सोडला, उंदीर सोडून दिला, म्हणले आता बांधा पाईप द्वारा त्या ठिकाणी वायर त्याला, आणि वडा म्हणले द्वारा. हे कशाने झालं? युक्तीनं झालं. तसं हनुमंतराया लंकेमध्ये आईसाहेब सीतादेवीचा शोध घेत असताना काय करणार आहेत? काही युक्ती करणार आहेत, ठीक आहे नाही? काही असणारं कष्टानं करणार आहेत. अशा प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती असणारी सावधानतेनं ऐका, कारण भक्ती इतकी सोपी नाही बरं का. भक्ती करण्यासाठी काही युक्त्या कराव्या लागतात, आणि त्या युक्त्या असणाऱ्या काय असतात हे हनुमंतरायाकडून आपल्याला शिकायला मिळणार. अति दुर्धर हनुमंत वीरा वाढलेसे पर्वताकार शोधावया सीता सुंदर करी विचार निज मानसी. मनामध्ये हनुमंतरायाचा विचार करू लागले, आता या लंकेमध्ये आपल्या आईसाहेब सीतादेवीचा शोध तर घ्यायचा आहे, मग कसा घ्यावा? विचार चालू आहेत बरं का. आपल्याला विराट स्वरूप धारण करता येतं, विराट, ठीक आहे ना? किती मोठं होता येतं? गगना एवढं मोठं त्या ठिकाणी होता येतं. मग एवढं जर स्वरूप धारण करून सीतेचा शोध घेतला तर लागल का? विचार करू लागले हनुमंतराय, लागल का? असा एक पहिला विचार आला. पुन्हा काय विचार करते अजून बघू आपण. साधवया राम कायथा स्थूळ रूपेण लभे सीता शुद्धी न लभेची तत्वता तरी का व्रता कष्टावे. हनुमंतरायाने पुन्हा विचार केला की आपण जर विराट स्वरूप धारण केलं, स्थूळ असणारा देह त्या ठिकाणी धारण केला मोठा, तर सीतेची प्राप्ती होणार नाही, का नाही? सीता त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. मग उगाचच व्यर्थ कष्ट करण्याची काय गरज आहे? होय, सगळं शरीर देवाच्या पूजेसाठी लावून जर देव प्राप्ती होत नसेल तर मग या शरीराचा काय उपयोग आहे? त्याला एकच लागतं, मन लागतं महाराज. पूर्ण शरीराची गरज हे स्थूल शरीर आहे, कारण मन पाहिजे देवावर. मनच जर तुमचं इकडं तिकडं जात असलं आणि 4-4 कोस जाऊन जर देवाच्या पायावर डोकं आपटीत असला तर काय उपयोग आहे? होय, म्हणून मन असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ पाहिजे. म्हणून स्थूल शरीराचा उपयोग नाही, ठीक आहे ना? म्हणून सूक्ष्म विचार केला पाहिजे, लहान विचार केला पाहिजे. असा विचार हनुमंतराय अजून करते. काय विचार करते बघू अजून. ऐसा करणी विचार जल सामान्य वानर कोठे गोचर कोठे गोचर सीतातन नगर शोधावया. हनुमंतरायाने आता आईसाहेब सीता देवीचा शोध घेण्यासाठी सारासार विचार केला आणि सूक्ष्म स्वरूप धारण केलं. कुठं गोचर आणि कुठं अगोचर, कुठं दिसणार आणि कुठं न दिसणार, असं स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं आणि आईसाहेब सीता देवीचा शोध घेऊ लागले, हे का नाही? युक्ती केलेली आता, आणि त्या युक्तीनं त्या ठिकाणी हनुमंतराया सीता देवीला शोधतायत. कसं शोधतायत बघू आपण. माझा आत्मा श्रीरामचंद्र हा हनुमंती निज निर्धार तेने जाणवनिया विघ्न संभार हेला समुद्र लांदिला. कारण या ठिकाणी हनुमंतराया या ठिकाणी हे 400 कोसाच्या समुद्राचं उल्लंघन करून तिथपर्यंत कसे गेले ना, काय गोड कुठं काय नेतील काही सांगता येत नाही बरं का. कसे गेले आणि हनुमंत
गेले याचा विचार नाथाने इथं सांगितलेला आहे. हनुमंतरायाचा निर्धार आहे. काय निर्धार आहे? माझा आत्मा हाच राम आहे. माझा जो जीव आहे ना तोच कोण आहे तर देव आहे. आणि त्याच्याच कृपेनं 400 कोसाच्या समुद्राचं उल्लंघन मी केलेलं आणि त्याच्याच कृपेनं सीता देवीचा शोध देखील लागणार आहे. मी करणारा कुणी नाही. आपण म्हणतो मी करतो मी करतो, देव म्हणतो तू करतोय. बघ किती मोठा खंड आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार मी करतो हा भाव जिथं आला ना तिथं मात्र कार्य यशस्वी होत नाही. म्हणून हनुमंतरायासारखा विचार साईडला जेवढे थांबले तेवढे अलीकडे यावर इथं बसून घ्या. मंगोनी रावण विजय केता 10 मिनिटांनी आरतीला सुरुवात होईल. साईडला थांबलेल्या भक्त मंडळी इकडे या. उन्हाळ्यात बसा. सोदवया हनुमंत करिया कांत लंकेशी. म्हणून हनुमंतरायाचा चला, समोर या सर्वजण. आत्मस्वरूपावर विश्वास आहे. माझा देव तिथे समोर सगळं बसून कार्य घ्या. त्या ठिकाणी करून घेतो. देवाच्या कृपेनं होतं. म्हणून 400 कोसाच्या समुद्राचं उल्लंघन झालं नव्हे. विजयकेत नावाचा राजा रावणाचा जो ध्वज आहे तो पाडण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. हे विचार असणारे हनुमंतरायाचे. नाहीतर आमच्यासारखा एखादा गेला असता तर लगेच रामाला फोन, रामा रावणाचा विजयकेत नावाचा ध्वज आम्ही पाडला बर का, कुणी चला इकडे समोर या, समोर या. हे काय नाही. परंतु हनुमंतरायाचे विचार इथं काय की माझ्या रामाच्या कृपेने हे सगळं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. माझा जो राम आहे ना त्या रामाची माझ्यावर कृपा आहे आणि राम त्या ठिकाणी असणारे पूर्णपणे करतायत असा विचार करत करत केतकी नावाचं वन आहे लंकेमध्ये. तिथं हनुमंतराय आले आणि तिथं हनुमंतराय येऊन त्या ठिकाणी आईसाहेब सीता देवीचा आता लंकेमध्ये शोध घेण्यास असणारा तिथून प्रारंभ करताय. तरुणी पडलंकेची झाडी आता लंकेशी आली धाडी. मारोनी राक्षसाची कोडी सीता जडफोडी शोधीन. एवढंच नाही, आता पडलंका संपवली. आता पडलंकेमध्ये काही राहिलं नाही. आता दहाड कुठं आली? लंकेच्या ठिकाणी असणारी आलेली आहे. आता सीता देवीचा शोध घेण्यासाठी जे काही मला करावं लागेल ना ते केल्याशिवाय मी राहणार नाही असा निश्चय पाहिजे बर का. निश्चय असल्याशिवाय त्या ठिकाणी काहीच यशस्वी होत नाही हो. हनुमंतरायाचा पहिल्यापासून निश्चय आहे पण ऐकायला लागलो बरं का. आता हनुमंतराय आपण कुठून, मी म्हणतो अरण्यकांडापासून हनुमंतरायाची आपली भेट झालेली. अरण्यकांडाच्या अगोदर नव्हते. तिथून पुढे मात्र त्या ठिकाणी हनुमंतराय आता राम विजय होणार, राम असणार त्या ठिकाणी वैकुंठाला जाणार पण हनुमंतराय तरी ऐकायला आपल्याला मिळणार. अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी मोठे पण हनुमंतरायाचं आहे. सीतेची शुद्धीसाठी पुरविन इंद्रजिताची पाठी. मारोनिया राक्षसाच्या थाटी सीता गोरठी शोधीन. हनुमंतरायांनी निर्धार केला या लंकेमध्ये आईसाहेब सीता देवीचा शोध घेत असताना जो सगळ्यात बलवान इंद्रजित आहे त्याच्यासोबत युद्ध करण्याची वेळ आली तर त्याचीही पाठ पुरवल्याशिवाय मी राहणार नाही. त्याच्या असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे मी मारणार, त्याला असणारा त्याचा अहंकार त्या ठिकाणी संपवणार, परंतु सीतेचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. करिता सीतेच्या शुद्धीशी